झालाय या फायनल साठी आणि या फायनलची मॅच असणार आहे 3 ओव्हरची. याकडे लक्ष द्या. 3 ओव्हरचा हा सामना असणार आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, पुन्हा एकदा 4 ओव्हर करण्यात आली आहे ही मॅच. 4 षटकांचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा 48 चेंडू, हे शेवटचे 48 चेंडू असणार आहेत या स्पर्धेमधले, जे डिसाइड करतील या DPL 14 चा मानकरी कोण आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांच्या झाल्या पाहिजेत. मतंग सारंग आणि त्यांच्या समोर असतील आनंद लोके, आयकॉन टू आयकॉन. पहिला बॉल असणार आहे मतंग यांचा. खोलवर टप्प्याचा बॉल, 1 धाव त्यावरती येताना पाहायला मिळते. मुन्ना 11 विरुद्ध माझगावची मायमाऊली हा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. आणि लक्षात घ्यायचं आहे, पहिलं पारितोषिक 1,4,1,4,1 म्हणजेच 1,41,414 असणार आहे. तर दुसरं पारितोषिक 1,01,010 रुपये म्हणजेच मुंबई 4010चं दुसरं पारितोषिक आणि पहिलं पारितोषिक सीझन 14चं. यावेळेला मात्र हातामध्ये चेंडू आहे आणि विकेटचं पतन होत आहे का या ठिकाणी हे पाहायचं आहे. रनआउट थोडासा डायसी आहे, थोडासा डाऊटफुल डिसिजन आहे, याकडे पाहायचं आहे नेमकं काय घडतंय. पंच काय कळवतायत याकडे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. पंच नेमका काय निर्णय देतील. सिग्नल पाहायचा आहे नेमका काय येतोय. रिप्ले एकदा दाखवायचा आहे. बाद या ठिकाणी कशा प्रकारे झालाय बॅटर. पहिल्याच बॉलवर काहीतरी घडलंय, दुसऱ्या बॉलवर काहीतरी घडलंय, याकडे पाहायचं आहे. बघा, पहिल्या बॉलवर सिंगल आला आणि दुसऱ्या बॉलवरती बॅटची कडा घेतली आणि बाद झालेत आनंद लोके. म्हणजे मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. पहिल्याच बॉलवर मिळवून दिली विकेट. माघारी परतवलंय. कॉट त्या स्वरूपात सिली पॉइंट वर काय सुरेख झेल पकडलाय. आणि हा झेल कोणी पकडलाय तर लहान मुलांच्या आवडत्या शाकीर भाईंनी हा झेल पकडलाय. शाकीर भाई यांच्यासाठी जो आवाज केला जात होता कालच्या दिवसात, त्याचं त्यांनी फळ दाखवलंय. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला आणि नवीन बॅटर आदेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता आदेश आणि अजिंक्यवरती जोडी ही जबाबदारी आहे की कशा प्रकारे पुढची कामगिरी सांभाळायची आहे, याकडे आता आपल्याला पाहायचं आहे. पुढील चेंडू यावेळेला मात्र टॅप केलाय एका धावेसाठी. काय सुंदर चेंडू मतंग सारंग यांचा येताना पाहायला मिळतोय. आनंद लोके यांची पहिल्याच बॉलवर विकेट जाताना पाहायला मिळाली, दुसऱ्या बॉलवर विकेट जाताना पाहायला मिळाली. दरम्यान 3 चेंडूंनंतर धावसंख्या 2, 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वेगातला बॉल, चांगला बॉल आदेश यांच्यासाठी. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल आहे आणि या फुलटॉस बॉलला खेळून काढलं जात आहे दर्शकांमध्ये. 1 धाव यावेळेला मिळणार आहे. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 3 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे 3 धावा.
यावेळेला सुद्धा चांगला चेंडू आहे, त्यावरती एक सिंगल आलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि पहिलं षटक अगदी चांगलं राहिलंय, ज्यामध्ये आली आनंद लोके यांची विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या टीम मुन्ना 11 4, एक गडी बाद. जेरी दरम्यान पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश ओरंबळे. योगेश सज्ज होत आहेत. फुलर लाईनचा बॉल आहे, टॅप केलाय त्या बॉलला. समोरच्या दिशेने अक्षय वाळुंज आहेत त्या ठिकाणी. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 5 वरती येऊन पोहोचणार आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव येताना पाहायला मिळाली. अजूनही स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत आपल्याला अजिंक्य कोयंडे आणि आदेशची जोडी मैदानाच्या आत आहे. तोपर्यंत मुन्ना 11 ला धीराची साथ आहे, कारण उमेश विल्यम्स सुद्धा अजून येण्याचे बाकी आहेत. 5 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. योगेश ओरंबळे होत आहेत तयार. पुढील बॉल टॅप केलाय, एकच धाव. यावेळेला दर्शकांमध्ये जाणारा हा चेंडू विनायक दळवी यांच्या दिशेने. मिडॉनला आहे शॉट, मिडॉनला विनायक दळवी आणि त्यांच्या माध्यमातून हा फटका जाताना पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त झाली आहे. धावसंख्या 6 वरती, 2 सिंगल्स आतापर्यंत. यावेळेला मात्र वाईड बॉल असणार आहे, बाहेर टाकला गेला बॉल आणि वाईड बॉल असणार आहे. 7 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. नक्कीच वेग वाढवला जातोय आता योगेश ओरंबळे यांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे हा वाईड येताना पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. योगेश पुन्हा एकदा होतील तयार. 2 चेंडूंवर 3 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आहेत. या षटकामध्ये कशा प्रकारे ही काटेकी टक्कर बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळणार आहे. माझगावची मायमावली की मग मुन्ना 11. फुलर लाईनचा बॉल टॅप केलाय त्या बॉलला. चांगली अडवणूक त्या बॉलची केली गेली. अक्षय वाळुंज यांच्या हातापर्यंत जाणारा तो चेंडू. बॉलिंग लाईनअप तसा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. मतंग सारंग, योगेश ओरंबळे, अक्षय वाळुंज, विनायक दळवी, हा गोलंदाजीचा लाईनअप आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला आहे माझगावच्या मायमाऊली या संघाकडून. दरम्यान योगेश होत आहेत पुन्हा एकदा तयार. फुलर लाईनचा बॉल टॅप केलाय त्या बॉलला आणि हा बॉल कुठे निघून चाललाय. विनायक दळवी यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झालाय. किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती, पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला लागणार आहे. सर किती धावा आहेत सचिन सर? 1 रन आहे. येस, एक धाव डिक्लेअर स्वरूपाची या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे आणि त्यावरती सुद्धा एकच धाव आहे. म्हणजेच आता धावसंख्या येऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती, 10 या आकड्यावर, माफ करा. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 1 टू गो या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली अडवणूक विनायक दळवींकडून. एक धाव आली आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 11, एक गडी बाद. टीम मुन्ना 11.
11 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जाणार आहे, ते म्हणजे गोलंदाज अक्षय वाळुंज यांना. अक्षय वाळुंज कशा प्रकारे सांभाळतायत धुरा गोलंदाजीची याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. अजिंक्य कोयंडे असणार आहेत समोर आणि समवेत असतील आदेश. अजिंक्य आणि आदेशची जोडी कशा प्रकारे पार्टनरशिप बिल्टअप करतायत या मॅच मध्ये याकडे आपल्याला पाहायचं आहे. अक्षय होत आहेत तयार. अक्षय वाळुंज पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, बॅक टू द बॉलर, चांगली अडवणूक. अक्षयचं होईल कौतुक या पहिल्याच बॉलवर. आणि बघा त्यांना सपोर्ट करायला मराठा वॉरियर्स मधले खेळाडू, त्यांचेच मित्र ओमकार भराडे आणि हर्ष चेऊलकर सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांना सपोर्ट करतायत अक्षय वाळुंज, योगेश होरंबळे, केतन टेमकर, हे सर्व त्यांचे मित्रगण आणि त्यांच्यासाठी सपोर्टसाठी ही टीम आली आहे. यावेळेला मात्र वाईड नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती मात्र यावेळेला चांगला फटका आहे आणि एक धाव पुन्हा एकदा अर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 धावा धावफलकावरती होत आहेत. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. आदेश यांच्यासाठी हा चेंडू, बॅटची कडा घेतली, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू जातो. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक 14 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे. हात नाही ठेवायचा एलईडी स्क्रीनवरती. ज्यांनी हात ठेवला आहे विनंती असणार आहे कृपया तो हात काढायचा. एलईडी स्क्रीनचा प्रॉब्लेम होतोय त्या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेला विनंती आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला आणि एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 17 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2.5 चा खेळ संपलाय. धावसंख्या 17 वर येऊन पोहोचली आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अक्षय वाळुंज यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली आहे. 6 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 5 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल असणार आहे अक्षय वाळुंज यांच्या समोर असतील अजिंक्य कोयंडे. अजिंक्य कशा प्रकारे खेळ दाखवणार आहेत या बॉल वरती याकडे पाहायला लागणार आहे. शेवटचा बॉल आहे, टॅप केलाय. त्या बॉलला एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्ण केली जाते. म्हणजेच 3 षटकांनंतर इकॉनॉमिकल राहिलाय संपूर्ण माझगावची मायमावली हा संघ. 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे मुन्ना 11 ची 18. एक गडी बाद. विनंती असणार आहे, डिस्प्लेचा इश्यू होतोय स्क्रीनच्या, कृपया हात काढायचे आहेत स्क्रीनवर. ज्यांनी हात ठेवलेत कृपया क्रू मेंबर्स विनंती आहे सर्वांना कळवायचं आहे तिकडे दोन्ही दिशांना स्क्रीनवरचे हात जे आहेत ते कृपया मागे घ्यायचे आहेत. विनायक सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत आपल्याला. राईट आर्म राऊंड द विकेट. विनायक अजिंक्य कोयंडे यांच्यासाठी शेवटचं षटक घेऊन पहिलाच बॉल डॉट आहे आणि त्यावरती विकेट आली आहे का याकडे पाहायचं आहे. थर्ड अंपायर रेफरल फॉर स्टंपिंग. पाहूया मतंग सारंग यांनी मात्र आपले रिफ्लेक्सेस चांगल्या रीतीने दाखवले आहेत. वाईड बॉल आहे परंतु या वाईड बॉल वरती स्टंपिंग घेतली जाणार आहे का. वाईड बॉल पंचांनी दिलाय. ओके वाईड चेक करायचा आहे. ओके दोनही रिव्ह्यू चेक करण्यासाठी दिले गेले आहेत. वाईड बॉल प्लस स्टंपिंग चेक केले जात आहेत या ठिकाणी. डॉट बॉल आहे आणि स्टंपिंग सुद्धा नसणार आहे. पहिला बॉल डॉट आहे म्हणजेच फेअर डिलिव्हरी डॉट बॉल म्हणून याची गणना केली जाणार आहे. आपण रिप्ले पाहू शकतो स्क्रीनवरती. बघा पाय मात्र पॉपिंग क्रीज मध्ये लँड झाला होता स्टंपिंग घेण्याच्या आधी. आणि आता पुढील मॅच कडे वळूया आपण. 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे या डावात. 18 धावा झाल्या. धावफलकावरती समोर आहेत अजिंक्य कोयंडे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय त्या बॉलला आणि एकच धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि पाहायचंय पंचांकडे. पुन्हा एकदा थर्ड अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल.
चांगली डाईव्ह पाहायला मिळाली स्टंप्स वरती येताना आणि हेच क्रिकेट पाहायचं होतं. म्हणूनच शैलेश कलवार यांनी सांगितलं होतं की ऐसा क्रिकेट मेरे को देखने को मिले की दोनों टीम अपना 100-200% देने को उतर जाए. आणि तेच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. विनायक दळवी यांच्या माध्यमातून ही चांगली डाईव्ह पाहायला मिळाली. माझगावची मायमाऊली संघाचे कर्णधार आहेत आणि संपूर्णपणे स्वतःला झोकून दिलं जात आहे विनायक दळवी. OUT आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात येतोय. बाद होत आहेत आदेश. एकच धाव मिळणार आहे. 19 धावा झाल्या धावफलकावरती. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 19 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. बघा चर्चा ही विजेत्याची होते, रनरअपची केली जात नाही आणि त्याचसाठी या सामन्यात विजय मिळवणं फार गरजेचं आहे. उमेश विल्यम्स आलेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतात उमेश, परंतु थोडस आपल्याला नक्कीच डिमोट केलं खाली जाण्यासाठी. क्वालिफायर 1 मध्ये 22 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या मुन्ना 11 कडून. या मॅच मध्ये तसा काही करिश्मा दाखवला जाणार का? 19 धावा झाल्यात दरम्यान. समोरच्या दिशेने केलाय प्रहार, निघून जाईल चेंडू सीमा पार. चौकार येताना पाहायला मिळतोय. 23 धावा झाल्या आहेत आणि 3 चेंडू झाले आहेत या षटकातले. महागडं व्हायला लागलंय आता हे षटक. बघा एका चेंडूने कसा खेळ पालटला. एका चेंडूने या ठिकाणी खेळ पालटला गेलाय. विनायक दळवी होत आहेत तयार. आणि त्या बॉल वरती मात्र रनआउट होणार आहेत. नो बॉल आहे आणि या नो बॉल वर रनआउट आहे. काउंट केला जाईल हा बॉल आणि एकच धाव मिळणार आहे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 24 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. कशा प्रकारे त्या चेंडूंवरती गोलंदाजी राहणार आहे विनायक यांची. 2 रनआउट घेतले आणि दोन्ही रनआउट अगदी अचूक रीतीने घेतलेत या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये. चांगली रणनीती पाहायला मिळते त्यांची स्वतःची. 24 धावा झाल्या धावफलकावरती. विनायक दळवी कॅप्टन ऑफ द टीम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता चांगला खेळ दर्शवला जातोय, दाखवला जातोय. चला विनंती असणार आहे आतिश आणि उमेश. आतिश आणि उमेश आतिश आणि उमेश आपल्याला विनंती आहे. येस, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक कशा प्रकारे खेळ दाखवणार त्यांचा याकडे आता आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. उमेश आहेत सज्ज या पुढच्या चेंडूसाठी. मोठा फटका खेळला जाणार का उमेशच्या माध्यमातून याकडे आता आपल्याला पाहायचं आहे.
विनायक पुढील चेंडू घेऊन तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झालेत बाद. विकेटचं होत आहे पतन. उमेश विल्यम्स बॅक टू द पवेलियन. लास्ट बॉल या डावातला येताना पाहायला मिळतोय. चेक केलं जात आहे. राजकुमार येताना पाहायला मिळत आहेत. राजकुमार सेल्वराज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. 1 to go. यावेळेला टॅप केलाय बॉलला. एकच धाव मिळणार आहे आणि या सिंगलनं नक्कीच या सिंगलनं आपल्याला पाहायला लागणार आहे. बॉल डॉट झालाय का याकडे आता आपल्याला पाहायचंय. बॉल डॉट झालाय का. एकच धाव मिळणार आहे का सर. 2 रन 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. धावसंख्या 26 झाली आहे. 27 धावांचं लक्ष असणार आहे माझगावची माय माऊली या संघाला.
एक मिनिट सर, पंच थांबवायची आहे मॅच. चला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे मॅचला. आदेश आलेत पहिलं षटक घेऊन आणि ही अटी तटीची लढत जी आहे ती पाहायला फार मजा येणार आहे. कारण एका दिशेला असणार आहेत तर ते म्हणजे मतंग सारंग आणि ओमकार आंगणे, दुसऱ्या दिशेला आदेश आणि स्टम्प्सच्या मागे यष्टनच्या मागे आनंद लोके. पहिला बॉल या मॅच मधला असणार आहे आदेशचा. लक्ष आहे 27 धावांचं. सर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. डाव्या बाजूला ज्यांचे हात स्क्रीनवर आहेत कृपया हात मागे घ्या. कोणताही डिसिजन आपल्याला या ठिकाणी डायसी होऊ शकतो, कोणताही डिसिजन डाऊटफुल होऊ शकतो, कोणताच डाऊट आपल्याला ठेवायचा नाहीये. विनंती असणार आहे थोडंसं मागे उभं राहायचंय. तर चला आदेश टू मतंग. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय त्या बॉलला. एका धावेसाठी एक धाव यावेळेला प्राप्त होणार आहे मतंग यांना. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक वर येऊन पोहोचते. 27 धावांचं लक्ष आहे. चांगली अडवणूक आतिश यांच्या माध्यमातून. आदेश होत आहेत सज्ज. समोर असतील ओमकार आंगणे. 27 धावांचं लक्ष आहे. 27 धावांना डिफेंड करण्याची क्षमता आहे मुन्ना 11 मध्ये. 22 डिफेंड केलेत पहिल्या क्वालिफायर मध्ये. आदेश होतील सज्ज. ओमकार असतील समोर. वेगातला बॉल समोरच्या दिशेने केलाय प्रहार. एकच धाव यावेळेला सुद्धा. 2 चेंडूंवर 2 धावा आतापर्यंत आल्यात. विनंती आहे समोरच्या दिशेने स्क्रीनवर कोणी हात ठेवायचा नाहीये, कृपया विनंती आहे सर. येस, कळकळीची विनंती आहे. थँक्यू. आदेश पुन्हा एकदा मतंगसाठी. 2 चेंडूंवर 2 धावा आल्या. 2 सिंगल्स आतापर्यंत आल्या. तिसरा चेंडू घेऊन तयार होत आहेत मतंग यांच्यासाठी. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आत त्याच प्रकारे आउट करण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे आनंद लोके झाले होते तेच यावेळेला सुरू आहे, परंतु ते काही गवसत नाहीये. मतंग तयार आहेत त्या चेंडूंसाठी, त्या बॉलसाठी. आदेश होतील तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅटची कडा, डॉट बॉल. आणखीन एक. लगातारचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 2 वर येऊन पोहोचली आहे. मतंग सारंग आणि ओमकार आंगणे यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होते. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका आला तर या पॉवर प्ले मध्ये एक चुरस निर्माण होईल. पॉवर प्लेचा षटक आहे मुन्ना 11 वर्सेस माझगावची माया माऊली. आदेश वेगातला बॉल खेळून काढलाय त्याला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावांवर धावफलक घेऊन पोहोचतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओमकार सामना करणार आहेत आदेश यांच्या. या शेवटच्या चेंडूचा वेगात गोलंदाजी करतायत आदेश आणि एक वेगळ्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत आदेश या मॅच साठी. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे, फायनलची मॅच आहे. प्रजासत्ताक दिनाला सुरुवात झाली आहे. आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि त्या प्रजासत्ताक दिनाला सुरुवात झाली आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव पूर्ण करण्यात आली. आनंद लोके यांच्याकडून मिसफील्ड. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम माझगावची माय माऊली. 4 बिनगडी बाद. बघा अशीच धावसंख्या मुन्ना 11 ची सुद्धा होती, परंतु 4 वर 1 गडी बाद होता. ती आनंद लोकेची विकेट होती आणि आता जर पाहिलं तर बिनगडी बाद आहेत आणि हेच एक प्लस पॉइंट आतापर्यंत पाहायला मिळत आहे माझगावची माय माऊली या संघाकडे. 23 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 23 धावा आणि पुढचं षटक महत्वाचं. आनंद लोके यांचं षटक. विकेट येणार की मग धावा येणार यावरती प्रश्नचिन्ह लगावलं गेलंय.
दरम्यान सुरुवात होते पुन्हा एकदा या मॅचला. आनंद लोके होतील सज्ज. नो बॉल आहे, नो +1 आहे. पहिल्या चेंडूवर नो +1 म्हणजे धावसंख्या 6 वर येऊन पोहोचली आहे. आता गरज आहे 21 ची. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे इथून पुढे या मॅच मध्ये विजयासाठी. राहुल बाबल आणि रुपेश बाबल यांच्या माध्यमातून 2 दिवस लगातारचं स्कोरिंग, 3 दिवस लगातारचं स्कोरिंग केलं गेलंय आणि गेली 6 वर्ष हेच काम आपल्या स्पर्धेसाठी ते देखील करतायत. यावेळेला सुद्धा बाहेर आहे बॉल. यावेळेला वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचणार आहे. चला कुणाल मुंशी, आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठाजवळ जायचंय. कुणाल मुंशी, डॉकयार्ड चार्जर्सचे कुणाल मुंशी. सात धावा झाल्या धावफलकावर. आनंद लोके पुढील चेंडू घेऊन तयार. फुलटॉस बॉल आहे आणि या फुलटॉस बॉलवर कुठे चाललाय चेंडू? चेंडू निघून चाललाय सीमा पार. आलाय DPL चौकार. अकरा बिनगडी बाद. कट केलाय बॉलला. एकच धाव यावेळेला प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 12 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचलाय. धावसंख्या 12 वर येऊन पोहोचली. 12 धावा 1.2 षटकांनंतर. धावसंख्या 12. आनंद पुन्हा एकदा होतील सज्ज. ओमकार आग्ने असणार आहेत त्यांच्या समोर. वाईड बॉल असणार आहे आणि यावेळेला वाईडची प्लस धाव सुद्धा आहे. डाईव्ह केलाय, स्वतःला झोकून दिलाय आणि हेच असतात एफर्ट्स मित्रांनो. बघा त्यांना वाटलं की उमेश विल्यम्स थ्रो करतील आणि त्याचमुळे स्वतःला झोकून दिलं. काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळते. वाईड +1 आहे म्हणजेच धावसंख्या आता 14 वरती येऊन पोहोचली आहे. आता 16 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. म्हटलं होतं या ओव्हरमध्ये विकेट येतील किंवा धावा, आणि धावा आल्या आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन पाहायला मिळते आपल्याला लढत. आनंद लोके आणि आणखीन एक वाईड बॉल आहे आणि यावरती प्लसची धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक वाईड बॉल आहे. यावेळेला धावसंख्या 16 वर येऊन पोहोचते. आता 11 ची गरज आहे. 11 धावांची गरज आहे. आनंद लोके यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च झालेत आनंद लोके यांच्या षटकात. आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही चूक होताना पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर झाले आहेत. केवळ 11 धावांची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. माझगावची माय माऊली या संघाला. टॅप केलाय बॉलला. 1 धाव येते. आता 10 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत 15. या षटकातले 3. 15 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये विजयासाठी. आनंद लोके समोर हलक्या हातांनी खेळलाय. पुन्हा एकदा एका धावेचा फटका. मतंग सारंग चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी केली जाते. विनायक दळवी यांच्या नेतृत्वाखाली मतंग सारंग यांच्या साथी सोबत हा संघ पुढे आलाय. पुन्हा एकदा कट केलाय त्या बॉलला आणि 1 धाव पुन्हा पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचताना, माफ करा 19 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला.
यावेळेला नक्कीच चांगला बॉल होता. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच आणखीन एक धाव आली आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या 21. आता 12 चेंडूंमध्ये 6 धावा म्हणजेच एक वन साइडेड गणित येऊन टेपलंय. परंतु कमी समजू नका मुन्ना 11ला. काहीही घडू शकतं या मॅच मध्ये. बारा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. फुलरलँडचा बॉल आहे आणि यावेळेला पहिली धाव आली आहे. आतिश यांच्या समोर ही पहिली धाव येताना पाहायला मिळते. दरम्यान 5 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आतिश गोलंदाजीसाठी तयार. हलक्या हातांनी खेळलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्यात आता. या षटकामध्ये अजूनही 4 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी. याकडे पाहायचं आहे नेमका विजय कोणाच्या पारड्यात पडणार आणि विजयाचा गंगेत कोणाचं घोडं नाहणार याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. 23 धावा झाल्या. 4 ची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. यावेळेला समोरची दिशा निवडली आणि पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली गेली. 1 ने पुढे जाईल धावसंख्या आता येऊन पोहोचते 24 वरती. 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. या फायनल पासून काही क्षण दूर आहे माझगावची मायमाऊली. मागच्या वर्षी टायटल वर आपलं नाव कोरलं होतं आणि या वर्षीच्या टायटल वर नाव कोरायला तयार आहेत. त्या विजयाच्या दाराला ठोकायला सुरुवात केली आहे. कट केला यावेळेला अगदी फाईन कट. ओमकार आंगणे आणि मतंग सारंगची जोडी काय सुंदर राहिली. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. ओमकार आंगणे मॅच विनिंग परफॉर्मन्स त्यांच्या बॅटमधनं येतच असतात प्रत्येक वर्षी आणि मतंग सारंगची साथ त्याला लाभली आहे. काय सुंदर कॉम्बिनेशन बसलंय. 2 धावांची गरज आहे. 8 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. मुन्ना 11 नक्कीच प्रवास चांगला राहिला परंतु काही चुका ज्या नक्कीच परत करायच्या नाहीयेत त्यांना. 1 धावेपासून लांब आहेत आता. 7 चेंडूंमध्ये 1 धाव. पुढच्या षटकापर्यंत खेळ जाणार की या षटकात ती पुढची धाव केली जाणार. नक्कीच एलिमिनेटर नंतर क्वालिफायर 2 चा विजय मिळवून घेतला फायनलचा घास आणि नक्कीच या पुढील चेंडूवरती 1 धाव करून रचलाय सलग 2दा इतिहास. माझगावची मायमाऊली सलग दुसऱ्यांदा DPL चे ठरले चॅम्पियन. अभिनंदन टीम माझगावची मायमाऊली. म्युझिक जेरी जेरी जेरी.